कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला तुझा आवाजच येत नाही. तुला ऐकू येते काय बोलतोय ते? नाही ना. आम्ही काही वाचत नाही. तू सांग मला, तू कोण आहेस आणि काय करतोस? माझं नाव ऋषिकेश चव्हाण. मी राहतो इचलकरंजीत, जिल्हा कोल्हापूर. मी पैलवान करतोय. तालिमीत कसं कुस्ती करायची शिकवलं कोणी? मला तालमीत शिकवलं अमृत भोसले. कोण आहे ते? मामा वस्तात आहेत आमचे. म्हणजे मामा आहेत ते? हा मामा. मामा. मुंबईत काम का कुस्ती, तर याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? आता मुंबईत काम. बैठक किती मारतो? बैठक मी 1000 मारतो. 1000 मारतो? मग आता एक काम कर, चल तू उभा राहा. आता बैठक मारत पुढची उत्तरं दे. जोर आणि बैठक मारला मला आता ही कपड्यावर कसं जोर बैठक मारायचं ते अवघड झालं. एक तर पॅन्ट फिट होती, ही पॅन्ट कवा घातली नाही असली पण फिट बसल्या, फाटली तर मला सांगा. काही जोर मारतो? हा जोर मारता येतील? हा इथे. बूट काढून जोर मारतो. एवढं शिकवलंय. रेझ्युमे कोणी बनवला? सुरती मॅडमनं बनवला. आता आपलं ठरलं असं की तुला आम्ही काम देणार. हा. आता काय काम असणार माहितीये? हा जे जिथे तुला अख्खी सिक्युरिटी सांभाळायची. हा सांभाळशील? हा सांभाळणार. तुझ्या खाली 30 पोरं असतील. सांभाळशील? हा सांभाळ. म्हणजे सांगणार की आता सर यायल्यात, हा. सरांनी सोडा आणि दुसऱ्या माणसांनी सोडू नका. आता ह्या क्षणी 10 लाखाची तुला ऑफर आहे. आखाडा सोडायचा, ओ माय गॉड. सगळं सोडायचं आणि इकडे येऊन राहायचं. 10 लाख मिळणार. बोल तयारीच काय करायला? करशील? पण मामा नाही म्हणतोय. आता काय करणार? ओ माय गॉड. मग काय तर सांगून म्हणजे काय सांगणार? रिक्वेस्ट. मी मामा आहे तुझा आणि मी तुला म्हणलं की ही नोकरी करायची नाही. तुम्हाला काय सांगणार? हा समजव मामांना. मामा, माझी आत्ताच परिस्थिती लई कंडिशन खराब आहे. मला इंजुरी झाली आहे, मला लागले. मला पैलवानकी म्हणजे जरा त्रास व्हायला, मला जोर मारायला, बैठक मारायला, म्हणजे गुडघ्यासाठी झाले तसं इंजुरी. मग मला जमना झाले. मग त्यासाठी मला पैशाची गरज आहे. म्हणजे मला खर्चाला पैसे नाहीत. त्यासाठी मी नोकरी करणार आहे. अच्छा, मग मी तुला म्हणतो नाही करायची नोकरी. मग त्याच्या पलीकडे मला सांगावं लागेल. मग मग तरी करशील ना मग जाऊन? हां जाऊन करणार, करशील? कारण गरज आहे ना मला. हा बरोबर. म्हणजे तू हो हो म्हणशील ना नोकरी? हां हां हा. बघितलं आता कॉन्फिडन्स आलाय, हां आला. निघतोय ना आवाज बाहेर. हां हा, तर तसाच कॉन्फिडन्स ठेव. हा. आणि या कॉन्फिडन्सने जाण. तुला मनात जे तुला वाटते खरं आहे, हे केलं पाहिजे, हे माझ्यासाठी चांगलं आहे, ते तू करशीलच. मामाला पटवून पण देशील. आणि मला हे नक्की खात्री आहे की तुझ्या मामाला पण त्याची काळजी आहे, म्हणून मामा हे सगळं Correct. सांगतो. हां. सो ऑल द बेस्ट तुला. ऑल द बेस्ट. ओके. आय एम तो हॅपी भाई. जसं जसं त्यांनी प्रश्न ह्याच्याबद्दल, ह्याच्या तालमीबद्दल ह्याच्या विचारले, तसं तसं थोडा खुलायला लागला. आणि तेव्हा त्याचा कॉन्फिडन्सही वाढला. आणि तो जो ग्राफ लो एनर्जी टू हाय एनर्जी तुम्ही बघितला, तेव्हा मी खूप प्रचंड खुश झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.